मी आधी फॉर्म भरलेला होता, पण फॉर्म माझा डिसअप्रूव्ह झाला. तर डिसअप्रूव्ह कशामुळे झाला होता, तर मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे की माझा फॉर्म तो भरलेला होता, तो डिसअप्रूव्ह का झाला होता. त्यानंतर मी फॉर्मला परत एडिट केला 22 तारखेला आणि 1 दिवसानंतर अप्रूव्ह झाला. तर ह्या अप्रूव्ह झाल्यामुळे तर ह्या फॉर्ममध्ये मी काय काय डॉक्युमेंट अपलोड केले आणि कोणकोणते डॉक्युमेंट कसे अपलोड केले, काय काय माझं मिसमॅच झालं होतं, त्यामुळे डिसअप्रूव्ह झालं आहे आणि कशामुळे रिजेक्ट होत आहे फॉर्म. त्या व्हिडिओमध्ये सगळं बघूया आपण. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगणार आहे की तुम्हाला कसं इथे 1 दिवसामध्ये अप्रूव्हल मिळणार. तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते फॉर्म म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि कुठे कुठे तुम्हाला करेक्शन करायचं आहे. तर चला व्हिडिओला बघू. तर मी जातो आता नारी शक्ती दूतवरती. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला बघितलं असेल, तुम्हाला ऑलरेडी प्ले स्टोअरवरती भेटणार. ॲपल स्टोअरसाठी नाही आहे, फक्त अँड्रॉइड स्टोअरसाठी हे अवेलेबल आहे. तर तुम्हाला काय करता, आता वेबसाईट पण चालू झाली आहे, पण आता नारी शक्ती दूतवरती पण OTP वगैरे सगळं इथे चालू झालं आहे. तर तुम्हाला इथे सिम्पल होऊन जाईल, कोणतं पण फॉर्म कुठे पण भरू शकता, सिमिलर आहे. पण तुम्ही कधी आधी नारी शक्ती दूतवरती फॉर्म भरला असेल तर तुम्ही इथूनच एडिट करू शकता. तुम्हाला परत कोणत्याही वेबसाईटवरून भरू नाही शकत, कारण की तिथे तुम्ही ऑलरेडी भरलेला फॉर्म आहे. तुम्ही इथूनच इथे एडिट करून डायरेक्टली भरू शकता. तर काय झालं होतं, माझा फॉर्म मी आधी भरलेला होता म्हणजे जुलै महिन्यामध्ये, आणि त्यानंतर काय झालं की डॉक्युमेंट वगैरे थोडेसे मिसमॅच झाले आणि नाव वगैरे चुकलं होतं. तर त्यामुळे माझा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला. तर आता मी सांगतो की तुम्हाला कोणकोणते इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्यानंतर कुठे कुठे तुम्हाला स्पेलिंग वगैरे मिस्टेक न करा. तर हे कुठे कुठे तुम्ही मिस केलं होतं ते पण इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की आधार कार्डवरती जे नाव आहे ना, तेच नाव सिमिलर तुम्हाला इथे द्यायचं. म्हणजे की तुमचं कधी स्पेलिंग वगैरे काही मिस्टेक नका करा आणि सिमिलर नाव, जसं की तुमचं काही आधार कार्डवरती मिसमॅच असेल, जशी EA काही वेगळं असते, जसं की नाव वगैरे वेगळं असते, तुम्ही स्पेलिंग वगैरे वेगळं टाकताय, तर त्यामुळे पण रिजेक्ट होत आहे. तर तुम्ही इथे आधार कार्डवरती सिमिलर तसं स्पेलिंग लिहिलेलं आहे, तसंच सिमिलर नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे नाव वगैरे पतीचं वडीलचं नाव ते असेल ते सिमिलर स्पेलिंग वगैरे सगळं चेक करून तुम्हाला सिमिलर टाकायचं. डॉक्युमेंटवरती ते नाव आहे ना तसंच सिमिलर. त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, तर लग्नापूर्वीचं नाव तसं तुम्ही इथे लिव्हिंग सर्टिफिकेट देणार आहे, तसं जन्म प्रमाणपत्र देणार आहे, तर त्यावरती तुमचं नाव कसं आहे. आता सगळ्यांचं नाव म्हणजे काय असते की कोणाकोणाचं नाव काय असते, पूर्व म्हणजे स्टार्टिंगमध्ये सरनेम असते, त्यानंतर नाव असते, त्यानंतर वडिलांचं नाव असतं सिमिलर, तसं तुम्हाला इथे नाव वगैरे द्यायचं आहे. त्यानंतर इथे जन्मतारीख, त्यानंतर तुमचं आधार कार्डवरती ते पूर्ण पत्ता आहे ना, ते सिमिलर इथेच द्यायचं आहे तुम्हाला. तसं जिल्हा, शहर, ग्रामपंचायत, पिनकोड हे तर सिमिलरच आहे. त्यानंतर इथे तुमचं काही सर्व्हिस वगैरे तुम्ही घेताय का, म्हणजे की योजना वगैरेचा लाभ घेताय का गव्हर्नमेंटचं, तिथे नाही करायचं आहे. म्हणजे की तुमचं नाही आहे काहीच, हो असेल काही तर तुम्ही हो करू शकता इथे, म्हणजे डॉक्युमेंट वगैरे. तर त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला आहे का, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बँकमध्ये काय नाव आहे, कसं आहे. आणि आता काय झालं आहे की भरपूर जणांचे काय झालं आहे की तुम्ही फॉर्म भरलं आहे, तुमचं अप्रूव्ह पण झालं आहे, पण त्यांचे अकाउंटमध्ये अमाऊंट नाही आला आहे. तर का नाही आलं आहे, त्यांचं काय झालं आहे की बँक अकाउंट लिंक नाही आहे आपलं आधार कार्डच्या. तर हे कसं करायचं, तुम्हाला कधी हे व्हिडिओ पण बघितलं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी कसं तुम्हाला ऑनलाईन पण तुम्ही आधार कार्डला लिंक करू शकता तुमच्या बँक अकाउंटसोबत, आणि तुमचं हे अमाऊंट थांबलेलं आहे ते अमाऊंट नेक्स्ट मंथमध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये येईल, तुमचं कधी अप्रूव्ह झालं असेल तर. त्यानंतर आधार कार्ड हे लिंक केलं आहे का, तुम्ही इथे हो करावं लागणार, कारण की तुमचं नाही पण केलं असेल तुम्ही आता करू शकता ऑनलाईन. आणि ऑनलाईनमध्ये सिम्पल आहे खूपच. तुम्हाला म्हणजे की आधार कार्ड वगैरे दिल्यानंतर आधार कार्डवरती OTP वगैरे नंबर दिल्यानंतर तुमचं डायरेक्ट बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं लिंक होऊन जाणार थोडं म्हणजे 1 दिवसातच. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचं काय होतं आहे, आता भरपूर जणांचं आधार कार्ड कसं असते की लहान असतं, म्हणजे लहान साईजचं तुम्ही बनवलेलं ऑलरेडी, तर ते अपलोड नका करू. तुमचं काय करा, आधार कार्डच्या वेबसाईटवरती जा. आधार कार्डच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आधार नंबर दिल्यानंतर तुमचं OTP वगैरे येईल, ते पूर्ण आधार कार्ड येईल. त्याच्यामध्ये काय होईल की फ्रंट साईड आणि बॅक साईड बोथ साईड असणार. त्यावरती काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्या आधार कार्डला इथे अपलोड करा. तुमचं काय होईल की पूर्ण एक आधार कार्ड ओरिजिनलवालं तिथे पूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघं येऊन जाणार एकच JPG मध्ये, म्हणजे एकच फोटोमध्ये. तर तुम्ही हे अपलोड करा इथे, तर तुमचं रिजेक्ट नाही होणार. त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र हे पण तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर त्याच्यावरती ते सिमिलर नाव असेल ना, तेच सिमिलर नाव तिथे तुम्ही लग्नाआधीचं नाव दिलेलं आहे ते सिमिलर स्पेलिंग वगैरे मिस्टेक नका करा, सिमिलर द्या. त्यानंतर
तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र या रेशन कार्ड हे दोघांमधून कोणतं पण एक अपलोड करू शकता. हे दोघांमधून कोणतं पण नाही असेल तर एक प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र असतात. ते प्रमाणपत्रावरती तुम्हाला साईन सिग्नेचर वगैरे करून सगळं अपलोड करून इथे अपलोड करायचं आहे, कारण की त्याच्यावरती सगळे डिटेल द्यायचे तुम्हाला, सिग्नेचर, फोटोज वगैरे. तर त्याचं लिंक तुम्हाला गुगलवरती आरामात भेटून जाणार आणि ते फॉर्म पण भेटून जाणार. तुम्हाला कधी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी कमेंट सेक्शनमधून तुम्हाला गाईड करणार की कसं तुम्हाला हे फॉर्म वगैरे फिल करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र. तर हमीपत्र तुम्हाला गुगलवरती पण सर्च केलं तर आरामात भेटून जाणार. हमीपत्राला तुम्हाला टिक वगैरे करून तुमचं फॉर्म वरती साईन वगैरे आणि प्लेस वगैरे देऊन तुमचं डेट वगैरे त्या दिवशी तुम्ही सबमिट करणार, त्या दिवसाचं डेट वगैरे देऊन तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर बँकचं पासबुक काय आहे की बँकचं पासबुकवरती तुमचं बँकचं सील वगैरे पाहिजे, त्यामुळे तुम्ही अपलोड करू शकता बँकचं फुल स्क्रीनशॉट आणि म्हणजे तुमचं पूर्ण पासबुकचं फोटो या आणि त्याला अपलोड करा. त्याच्यावरती अकाउंट नंबर आणि IFSC कोड क्लिअर पाहिजे, तेव्हाच तुमचं हे अप्रूव्ह होईल. त्यानंतर तुमचं अर्जदाराचा फोटो. तर अर्जदाराचा फोटो थोडासा स्मॉल करा आणि याला अपलोड करून द्या. त्यानंतर काय करा की तुम्ही ॲक्सेप्ट करा हे टर्म अँड कंडिशनला, म्हणजे की इथे तुमचं एग्री करा आणि स्वीकार करा. त्यानंतर माहितीला सबमिट करा. तर माहितीला खाली दिल्यानंतर तुम्ही माहिती केल्यानंतर तुमचं एक कन्फर्म करायचा ऑप्शन आहे आणि कन्फर्मवरती तुमचं पूर्ण डिटेल दिसणार की तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले, काय काय नाव दिलं आहे. त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एक OTP 4 डिजिटचा, तो OTP तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म इन प्रोग्रेसमध्ये जाणार. इन प्रोग्रेसमध्ये गेल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली रिव्ह्यूमध्ये जाणार आणि रिव्ह्यूमध्ये तुमचा रिव्ह्यू होणार फॉर्म आणि लवकरच तुमचा फॉर्म इथे अप्रूव्ह होणार 1 या 2 दिवसात. हे डॉक्युमेंट तुमचे कधी करेक्ट असणार तर 1 दिवसामध्ये अप्रूव्ह होऊन जाणार आणि मग नेक्स्ट मंथमध्ये सप्टेंबरमध्ये तुमचा हा अमाऊंट ते पण मागचं पण असेल, जसं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 मंथचं अमाऊंट तुमचं एकच वेळेला येणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट. तर व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्हाला लाईक करा आणि नवीन असणार चॅनलवरती सबस्क्राईब करा. तर थँक्यू.